मुंबईमध्ये परिवहन विभागाकडून मराठी भाषेची सक्ती ऑटो टॅक्सी चालकांना केल्यानंतर आजपासून आरटीओ विभागानं कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे। मी सध्या मुंबईच्या दादर स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर आहे, स्टेशन परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांकडून टॅक्सी चालकांना आता थांबवलं जातं आहे आणि त्यांना एक नोटीससुद्धा दिली जाते आणि त्यासोबतच त्यांना विचारलं जातं की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही। एक आपण पाहतोय की त्यांच्या हातामध्ये एक कार्डसुद्धा आहे आणि मराठी भाषा येते का किंवा क्लासेस झालेत का असे प्रश्नसुद्धा विचारले जातात। हे प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या समितीने डिझाईन केलेले आहे, त्यानुसार आम्ही काय नेमकी काय काय माहिती दिली आहे तुम्ही, काय प्रश्न विचारले मराठीत। तर याच्यामध्ये बघा, आपल्याला ह्या पॅम्पलेटमध्ये 14 क्वेश्चन दिलेले आहे। त्याच्यापैकी हे क्वेश्चन सगळे जे व्यवहारी मराठी आहे त्यांच्या कामाच्या संदर्भात, तर त्या संदर्भात सगळे क्वेश्चन आहे, तर ते आपण विचारणार। तर त्याच्यापैकी एक 4 ते 5 क्वेश्चनचे त्यांनी उत्तर दिली पाहिजे, जी समाधानकारक वाटली पाहिजे आपल्याला, आणि त्यानुसार त्यांना चेक केलं जाईल की त्यांना मराठी येतं का नाही। प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद आता कारवाई सुरू केलेली आहे, बघूया। बोलतायत मराठी पण ऑटो टॅक्सी चालक, म्हणजे त्यांची इच्छा आहे का मनातून मराठी बोलायची असं दिसतं? त्यांची इच्छा आहे। तर बऱ्याच जणांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे। आपल्या आरटीओ ऑफिसमध्ये जवळपास 3700 लोकांनी ट्रेनिंग घेऊन प्रमाणपत्र जारी केलेले आहे। त्यांना एक नोटीस सुद्धा त्यांना दिली जाणार आहे, ही नोटीस नेमकी काय? आता आपण रस्त्यावर त्यांचे चेक करणार आहोत, त्यांना मराठी येते की नाही। मराठी म्हणजे जुजबी मराठी, व्यवहारी मराठी, तर त्यांना नोटीस दिली जाणार आहे। त्यांना तर कारवाई काय केली जाईल त्यांची? आता सध्या त्यांना नोटीस दिली जाणार 1 महिन्याची। तर तुम्ही 1 महिन्यात शिकून घ्या। जर त्या 1 महिन्यात जर तुम्ही शिकले नाही तर तुमचं 1 महिन्यानंतर तुमचा जो बॅज असतो तो बॅज 3 महिन्याकरता सस्पेंड केला जाईल। तुम्ही पुन्हा एकदा 1 महिन्याची त्यांना मुदत देता? ही कारवाई सुरूच राहणार 4 महिन्या? कारवाई सुरूच राहणार आहे, पण तुम्ही कारवाईच्या आधी ही 1 महिन्याची पुन्हा एकदा मुदत देता? कारण आधीच त्यांना तुम्ही मराठी शिकवायला वेळ दिलेला होता, मात्र आता मराठी शिकले नसतील तरी त्यांना पुन्हा एकदा ती मुदत नाही, ती आपण चेक करतोय ना। ओके। पण या ठिकाणी आता अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की आधी नोटिसेस दिल्या जातील, जर मराठी येणार नाही। 14 प्रश्न आहे, त्यापैकी 4 प्रश्नांची समाधानकारक उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। नुकतंच तुमच्या या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी, आरटीओ अधिकाऱ्यांनी तुम्हाला विचारणा केली, काय काय विचारलं तुम्हाला? कहने का मतलब है जैसे आप पूछो कि हाँ मला जायचे आहे, तो मैं क्या बोलेगा? हाँ येतो, बसा, चला बसा, नेतो, ठीक आहे। हाँ जैसे आप बोले कृपया मीटर चालू केले, तो हमको क्या बोलना पड़ेगा? हाँ मीटर चालू केले आहे। हाँ म्हणजे ट्रेनिंग झाली तुमची, गेलेला तुम्ही, सावकाश चालवा, हाँ चिंता करू नका, हाँ चिंता करू नका, घाबरू नका, हाँ पहुंचावला किती वेळ लागेल, हाँ नसल ट्रॅफिक नसल तर लवकर पहुंचाओ। और सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही समाधानकारक? हाँ क्या? सब सवाल का आपने ठीक से जवाब दिया उनको? हाँ हाँ क्या कहा आपसे? नोटिस कुछ दिया आपको या फिर कुछ पूछा आपसे? सर्टिफिकेट दिया है मेरे पास, सर्टिफिकेट है, कल लेके आया। अच्छा, हाँ हाँ मराठी सीख रहे, कैसा लग रहा है? अच्छा है, अच्छा है, अच्छा है। सबको क्या कहना चाहेंगे? हाँ सबको, जितने भी टैक्सी चालक हैं, ऑटो चालक हैं, उनको क्या कहना चाहेंगे आप? तकलीफ होती है सीखने में या आसान है मराठी? नहीं आसान है, थोड़ा बोलने में फर्क पड़ता है, बोलने में थोड़ा फर्क पड़ता है। क्या है, उतना जबान नहीं चलता है। अच्छा, और तो सब चलता है। ठीक आहे। तर बघा, आपण पाहतोय या ठिकाणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। आरटीओचे भरारी पथकचे बरेचसे जे अधिकारी आहेत ते सध्या रस्त्यावर उतरून सर्व टॅक्सी चालकांची तपासणी करतायत, त्यांना मराठीचं ज्ञान किती आहे, जुजबी मराठी त्यांना बोलता येते की नाही ते सुद्धा आपण पाहतोय। या ठिकाणी पाहतायत प्रसार माध्यमांचा गराडा सुद्धा आहे, आरटीओचे आहे जे अधिकारी आहेत ते सुद्धा स्वामीनारायण मंदिराच्या अगदी समोर येऊन थांबलेले आहेत आणि आज दिवसभर ही कारवाई अशी सुरू राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।